ताई काय सांगाल आज तुम्हाला या घरामध्ये इतकं प्रतिसाद मिळत असतो, तुम्ही सातेगावमध्ये आहात. काय सांगाल? खरं तर मी या गावात पहिल्यांदा आले ना, त्यावेळेस ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती बघितली, त्यावेळेस समजलं की इथलचे सगळे मावळे हे इतके मला शब्द पण आठवना नाही, इतके प्रेमळ आणि विश्वासू आहे की ज्यावेळेस ज्यांनी तुम्हाला विश्वास टाकला, आज मी तो विश्वास जिंकून दाखवणार आहे. आज ही सगळी साते गावातली माझी ग्रामस्थ, माझी बंधू आणि भगिनी इतक्या उत्साहाने माझ्या पाठीशी उभी आहे की मला भरून येते की आज कुठलाही माझं काही नसताना सर्वसाधारण महिलेच्या मागे एक ठामपणे उभे राहतात. त्या सर्वांचं मी कौतुक करते. ताई तुम्ही खरं तुमचं आज डोळे भरून आलात पाण्याने, कारण की तुम्ही कधी राजकारणामध्ये कधी पहिला नव्हता. आता तुम्ही 6-7 महिने झाले तुम्ही याच्यात आलात. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही एवढं प्रत्येक माणसांच्या मन जिंकली, तुम्ही काय सांगू शकता? मला नाही जिंकली, आज हे सगळ्यांचं प्रेम आहे. आज मी प्रत्येकाच्या घरी जाऊन आज गाव भेट दौरा घेतला, त्यावेळेस सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं. आजही ते प्रेम माझं कायम आहे. तुमचा कोणताही पक्ष असू दे, फक्त माणूस म्हणून माझ्या पाठीशी उभी आहे. त्यांचा विश्वास आहे माझ्यावर की मी काम करून दाखवणार. ताई तुम्ही एवढं गावभर दौरा करता, तुम्हाला थकल्यागत वाटतं का नाही? नाही वाटत, कारण की सगळ्यांचा एवढा आशीर्वाद आहे, माझ्या माय माऊलींचा, माझ्या भावांचा. तुम्हाला जनतेसाठी काहीतरी करायचंय, हीच इच्छा म्हणून तुम्हाला तुमचं म्हणजे थकवा नाही होत मला थकवा. त्यांना भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद आहे. आम्ही सर्व विचारांनी आम्हाला सुद्धा पार्टीने आदेश दिलाय की ताईंमाग भाऊ म्हणून तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. म्हणून पार्टीने माझ्याकडे जबाबदारी भावाची त्यांच्याकडे दिलेली आहे. म्हणून माझी सर्व मतदार भगिनींना विनंती आहे की आम्ही जसं ताईच्या पाठीमागं भावासारखं उभं राहिला आहोत, आपण सर्व मायबाप जनता त्यांच्या पाठीमागं आणि भारतीय जनता पार्टीमागं उभे राहावं अशी मी विनंती करतो.